हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या घराची पूर्ण साफसफाई करायला काढले, कारण की आता गणपती बाप्पा येणार आहेत. आता महाराष्ट्रामध्ये तर जोरदार तयारी असेल आणि सगळ्या बिझी असतील कामामध्ये. तर म्हटलं की आता इथे गणपती तर येत नाही, पण साफसफाई तर करायला पाहिजे ना. आपल्याकडे एखादा सण येणार असेल तर आपण एक आठवडाभर आधी कामाला लागतो घराची साफसफाई करायला. आम्ही सुद्धा लहान होतो ना, तेव्हा एखादा कोणता सण येणार असेल तर मम्मी आमची पूर्ण घर झाडायची, साफसफाई करायची. आणि कोकणातल्या घरांना माळा असतो, तर मग माळा झाडण्यासाठी एक दिवस आम्ही द्यायचो, कारण का माळ्यावरती भरपूर भंगार वगैरे आम्ही टाकायचो, किंवा जे डेली वापरात नसणारं सामान असेल ना तर ते आम्ही माळ्यावरती नेऊन ठेवायचो आणि जेव्हा पाहिजे ना तेव्हा ते घेऊन यायचो. त्यामुळे काय व्हायचं, आम्ही सारखं नको असणारं सामान माळ्यावरती नेऊन ठेवायचो ना, मग खूप सारा पसारा माळ्यावरती होऊन जायचा. आणि ते साफसफाई करण्यासाठी मग कुठला तरी सण येतोय का त्याची आम्ही वाट बघायचो आणि खास एक दिवस माळा साफ करायला द्यायचं. आणि गणपती बाप्पा वर्षातून एकदा येणार म्हटल्यानंतर ना, एकतर गणपती सण हा कोकणामध्ये खूप जोरात साजरा केला जातो. त्याच्यामुळे घराची साफसफाई करायला ना लोक 2 आठवडाभर आधी लागायची. मग बाहेरून साफसफाई करणं, आता पाऊस पडतो म्हणा, पण काही जण सारवण वगैरे काढून अंगण वगैरे मस्त तयार ठेवतात. पण ना आता ह्या गोष्टी कोणत्याच राहिलेल्या नाही आहेत, कारण का आता सगळ्यांनी ना घरं चेंज केले, म्हणजे एकदम मॉड्युलर घरं केलेत, टाईल्स वगैरे लावले. त्याच्यामुळे सारवण तर कोणी काढत नसेल, कदाचित कोणाचं एखाद दुसरं घर असेल. आणि मेन म्हणजे सांगायचं ना तर जसे आम्ही आधी मजा केले ना, आम्ही मुलं बाळंसुद्धा, म्हणजे अगदी गावातली सगळी मुलं येऊन एकत्र आम्ही खेळायचो, बागडायचो. कोणता सण असेल तर सगळ्यांनी एकत्र गरबा वगैरे खेळायचो. गणपतीमध्ये सुद्धा आम्ही सगळे एकत्र यायचो आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी गणपती आहेत ना तर त्यांच्या घरी जाऊन गरबा खेळायचो सगळ्यांनी एकत्र येऊन. भरपूर मजा केली. आता ते दिवस आठवतात आम्हाला. आता काहीच नाही इतकी मजा. आणि आताच्या मुलांना नुसता फोन, टी व्ही हेच चाललं आहे. डिजिटल मुलं झालीत आताची. आणि ज्या दिवशी सुट्टी असायची ना, शनिवारचा हाफ डे आणि रविवारचं फुल सुट्टी, मग तेव्हा ते शक्तिमान वगैरे लागायचं. तर ते सगळेजण गावामध्ये 1-2च टी व्ही अशा असायच्या, त्याच्यामुळे सगळी मुलं एकत्र येऊन मग ते टी व्ही बघायची. तेव्हा ती एक वेगळी मजा असायची. परत आणखी एक, शाळा सुटली ना की ज्यांची भातं, म्हणजे आता माझ्या काकांची भातं होती, आमचीसुद्धा होती, पण जास्त करून माझ्या काकांनी शेती खूप केले. मग आम्ही शाळेतून आलो ना की माझ्या काकांच्या मुलांसोबत आम्ही सगळीजणं एकत्र भातं लावायला जायचो. येत तर नसायचं काय, पण एक वेगळी मजा असायची त्यांच्यासोबत भातं लावण्याची. खूप पाऊस असायचा, कोकणात खूप पाऊस असतो, आणि भात लावणीच्या टायमाला जर पाऊस असेल तर सगळी खाचरं तुंबायची पाण्याने आणि त्या चिखळामध्ये भातं लावायची. आम्ही उड्या मारायचो, चिखळ उडवायचो एक दुसऱ्यांच्या अंगावरती. परत भातं कापणीच्या टायमाला सुद्धा म्हणजे कडाक्याचं ऊन असायचं, परत ते सुरूट वगैरे अंगाला लागायचा आणि मग तो लागला की सगळं अंगाला खाज सुटायची. मग आम्ही कोणाची तरी जुनी शर्ट घालून जायचो भातं कापायला, कारण का ऊन पण लागायचं, उन्हाने स्किन काळीसुद्धा पडायची ना, त्याच्यामुळे मग ते कोणाचं जुनं शर्ट घालायचं, किंवा ते पेंडे डोक्यावरती घेऊन उडवर असतात तिथे नेऊन द्यायचं. लहान असल्यामुळे 1-2 पेंडे घ्यायचे, नेऊन पोचवायचे. ते जुने दिवस ना सगळे आठवले की खूप छान वाटतं. आता काही आत्ताच्या मुलांना त्यातलं काहीच माहिती नसेल. आणि मेन म्हणजे सांगू का, कोकणामध्ये आता शेतीसुद्धा कोण करायला मागत नाहीत. खूप थोडी लोकं असतील ती शेती करत असतील, कारण का त्यांचं जर शहरामध्ये कोणच नसेल ना तर ती लोकं, आणि ज्यांना शहरात आवडत नाही राहायला तर ती लोकं थोडीफार शेती करत असतील, नाहीतर ती सुद्धा करत नाहीत. ते आपली घरी बसून असतात. त्यांचं कोणी चाकरमाने जर शहरामध्ये असेल तर ते महिन्याला थोडेफार पैसे देतात आणि घरामध्ये काय लागणारं राशन दिलं की त्या लोकांचं भागून जातं. पण सहसा ना आता कोकणामध्ये ना बरीच अशी घरं आहे तर ती बंदच तुम्हाला दिसतील. जर कोणता सण असेल ना त्यावेळेस त्या घरांचे दरवाजे 2-3 दिवसाकरता उघडलेले असतात, नाहीतर मग ते लगेच बोजा बिस्तारा भरायचा आणि आपलं त्यांच्या कामाला शहरामध्ये निघून जायचं. त्याच्यामुळे आता कोकणात गेलं नाही, जी पहिली आम्ही मजा केली तर ती मजा आता अजिबात येत नाही. आणि जी सोबतची मुलं मुली होत्यात ना, आम्ही खेळायचो सगळे एकत्र, तर ते जिकडे तिकडे गेलेत. मुलींची लग्न झाली, मुलांची सुद्धा लग्न झाले, प्रत्येकाच्या संसारामध्ये रमून गेलेत. त्याच्यामुळे जर कधी गावाला आम्ही गेलो ना तर कदाचित किती वर्षानंतर, म्हणजे बऱ्याच वर्षानंतर भेट होते. काहींची होतसुद्धा नाही, आणि माझी तर सहसा भेट होत नाही. ती लोकं जी मुंबई पुण्यामध्ये असतील ना तर त्यांची भेट होतसुद्धा असेल, पण आमचं सुट्टीचं शेड्यूल इतकं वेगळं आहे ना. रुद्राला जशी सुट्टी पडेल त्यावेळेस आम्ही जातो, आणि त्या मुलांना सुट्टी पडलेली असेल ना त्यावेळेस रुद्राची इथे एक्झाम चालू असते. त्याच्यामुळे गाठभेट काही जास्त होत नाही, आणि झालीच तरी खूप वर्षानंतर होते. घरातल्यांची सुद्धा जास्त सहसा होत नाही. मग ते सगळेजण बोलत बसतात की ज्यावेळेस आम्ही सगळे एकत्र असतो तेव्हा तुम्हीच नसता. माझ्या सासरचा सुद्धा सप्ताह असतो ना त्यावेळेस रुद्राची एक्झाम असते, आणि माझा माहेरचा सप्ताह असतो त्यावेळेससुद्धा तिचं स्कूल असतं. त्याच्यामुळे ते बुडून आम्ही नाही जात.
आता इथून पुढे तर जाणं आमचं खूपच कमी होईल, कारण की आता रुद्राचे सुद्धा क्लासेस पुढे वाढत चालले, त्याच्यामुळे अभ्यास बुडून तर नाही जाऊ शकणार. आता फक्त तिला स्कूलची सुट्टी असेल ना त्याच वेळेत जाणं झालं तर आज ना भरपूर साऱ्या गप्पा मारल्या, जुने दिवस आठवले. कारण की कोकणामध्ये आता गणपती येतो आहे, महाराष्ट्रामध्ये भरपूर मजा असते, त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्रामध्ये नाही आहेत, तर तिकडचे ते दिवस आठवत आहेत. मिस करते गणपती बाप्पांना. असो, आता जर इथे बसवलं ना लाईनमध्ये तर जाऊ पाया पडण्यासाठी. बसवतात इथे तर पाया पडण्यासाठी जाईलच, पण एकच गणपती, जशी आपल्याकडे मजा असते तशी इथे नसणार आहे. तर आज जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील तर ती म्हणत असेल ही काय बडबडते, दाखवते वेगळं आणि सांगते वेगळं. तर काही नाही, जुन्या आठवणी आठवल्या, जुने दिवस आठवले तर ते थोडंसं व्यक्त केलं तुमच्याकडे. आणि सकाळपासूनच आज ना घरातल्या कामाला लागले. खूप दिवस झाले होते की वरती जाळ्या खूप होतात, मी नेहमी सांगत असते घरामध्ये जाळ्या भरपूर होतात. तर खूप दिवसानंतर आज मी जाळ्या काढलेत, भरपूरच झाल्या होत्या. जाळ्या सगळ्या घरातून काढून घेतल्या, कचरा वगैरे सगळा काढला आणि दरवाजांवरती सुद्धा धूळ भरपूर बसली होती. तर आता ते सगळे दरवाजे ना पुसून घेते, साफ करून घेते. हे घर छोटं आणि घराला इतके दरवाजे दिलेत, भरपूरच दरवाजे ह्या घराला दिलेत, तर इतकी धूळ वगैरे बसते ना. आणि खूप दिवस मी पण साफ नव्हते केले, तर म्हटलं जाऊ दे, आता गणपती बाप्पा येत आहेत, सण येतोय, तर त्या निमित्ताने का होईना घर सगळं झाडून घ्यावं. आणि बाळ मस्त बसलंय, खेळतोय, बघतोय मम्मीकडे, मम्मी कशी काम करते. आणि खूप दिवसापासून ना मला तुम्हाला एक विचारायचं होतं, सगळ्यांना विचारायचं होतं, ज्या कंटिन्यू मला कमेंट करतात ना, खास करून त्यांच्यासाठी. तुम्ही अगदी वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघता सगळ्याजणी, तर मला विचारायचं होतं तुम्हाला की तुम्ही जॉब करता की माझ्यासारख्या हाऊसवाईफ आहात. आणि काहींची आय डी ना वेगळ्या नावाने आहे, तर मला नावसुद्धा तुमचे कळू द्या, कारण का तुम्ही नेहमी कमेंट करताय आणि आय डी वेगळ्या नावाने आहे, तर असं वाटतं की नक्की कोण आहे, काही कळत नाही. तर तुमचं नाव मला कमेंटमध्ये, म्हणजे जशी मला कमेंट करता ना त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करून नाव आणि कुठे राहता ते पण मला कळू द्या, की नक्की कुठून तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय हे पण मला कळलं पाहिजे. आणि थोडेफार ती माहिती सांगा की तुम्ही जॉबला जाता की हाऊसवाईफ आहात. तर आता इथे ना घरातली सगळी कामं झालेत, म्हणजे जी साफसफाई करायला आज मी काढलेली ना ती सगळी कामं झालेत. कपडे वगैरे तर मशीनला लावून ती वाळतसुद्धा घातलेत. आणि आता वाट बघते रुद्रा येण्याची, कारण का आज ना हाफ डे असल्यामुळे रुद्रा लवकर येणार आहे. टीचर डे असल्यामुळे ती लवकर सुटणार होती. आणि त्यातल्या त्यात रुद्राचे पप्पासुद्धा आले होते, 2-3 मिनटाकरता आले होते. का सांगू का, तिकडे त्याने ना पॅटीस खाल्लं होतं. हॉस्पिटल इथे जवळ असल्यामुळे कधी जर यायचं झालं तर ते येऊन जातात, काही खायचं असेल तर खाऊनसुद्धा जातात, घरातलं खावं असं वाटलं तर आता ते स्वतः ना पॅटीस घेऊन आले होते, म्हणजे त्याने तिथे खाल्लं, त्यांना आवडलं म्हणून ते म्हटले की आता मी नेतो माझ्या बायकोला, पॅटीस चांगलं आहे म्हणून ते घेऊन आले होते. आणि त्यांना नव्हतं माहिती की रुद्रा येणार आहे म्हणून. आणि 2 पॅटीस आणले होते माझ्यासाठी, पण मी म्हटले की आता रुद्रासुद्धा येते तर तिच्यासाठी मी ठेवून दिलं, म्हणजे ती आल्यानंतर आम्ही दोघीजणी खाऊ. आणि आज नेमका ना तिच्या गाडीचा ड्रायव्हर चेंज असल्यामुळे तो काही हॉर्न वाजवणार नाही आहे. आणि आज हाफ डे असल्यामुळे टाईम मागे पुढे होईल म्हणून मी आधीच बाहेर येऊन बसले बाळाला घेऊन. थोडंसं ऊन आहे, कधी पाऊस पडतो, कधी ऊन कडक असतं, असं इकडे चाललं आहे पंजाबमध्ये. आणि आता रुद्राची बस आली त्याच्यामुळे मी जाते तिला आणायला. तिथे मध्ये ना तार असल्यामुळे तिला तिथून येता येत नाही, तर तिला तिथे घ्यायला जायलाच लागतं. आता आले एकदम खुश, कारण का आज लवकर शाळा सुटले आणि टीचर डे असल्यामुळे शाळेतल्या आता सगळ्या गप्पा गोष्टी सांगते. आम्ही असं केलं तसं केलं, भरपूर खायला भेटलं, सगळ्यांनी पार्टी करायचं ठरवलेलं, कोणी कोल्ड्रिंक्स आणले होते, कोणी केक बनवून आणलेला आणि ह्यांना खायला भेटलं ते, त्याच्यामुळे भरपूर खुश. आणि आता आले एक्झाम, तिला सांगते लवकर आलीस तर अभ्यास कर, नाही तर नुसता मोबाईल घेऊन बसते, मलासुद्धा काम करून देत नाही. आणि हाफ इयरली एक्झाम आहे आता गणपतीमध्येच, म्हणजे 9 तारखेपासून त्याची एक्झाम चालू होईल. आणि दसऱ्याला काहीतरी 8-10 दिवस सुट्टी असते, तर चाललं आहे आमचा प्लॅन यायचं की नाही अजून नक्की नाही आहे. पण रुद्राच्या पप्पांचं चाललं आहे की देव बसतात पाया पडायला गावी जायचं, पण आम्ही नको बोलतो, कारण का थोडीशी सुट्टी आणि जा या असं होईल. एकतर लहान बाळाला घेऊन जायचं म्हटलं की 2 दिवस जायला आणि 2 दिवस यायला, त्याच्यामुळे एकतर कमी सुट्टी असणार. रुद्रालाच 10 दिवस सुट्टी आहे म्हटल्यानंतर जास्त काही सुट्टी आम्ही तिकडे घेऊन येऊ शकत नाही, त्याच्यामुळे आमचं नाही चाललं आहे. पण तिच्या पप्पांचं चाललं आहे की जायचं, कंटाळा आला आहे आता इथे. आणि आम्हालासुद्धा आला आहे, कारण का एकतर दुसऱ्या स्टेटमध्ये आपण जर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर असतो ना तर काहीच नसतं वाटलं, आणि त्या लोकांनासुद्धा काम करायला काहीच नसतं वाटलं. पण अदर स्टेटमध्ये या, कामं करा. आणि ह्या आर्मीवाल्यांना तर मी म्हणते की प्रत्येक व्यक्ती कंटाळत असेल. सकाळी उठल्यापासून 5 वाजल्यापासून जी ड्युटी करायला लागते ना,
तर ती जोपर्यंत आपण सुट्टी घेत नाही ना तोपर्यंत ह्या लोकांचं रेग्युलर चालूच असतं. म्हणजे रविवारची सुट्टी फक्त नावाला, त्या दिवशीसुद्धा त्या लोकांना भरपूर काम असतं. कोणता जर चार्ज वगैरे असेल तर तिकडे लक्ष देणं असतं. त्याच्यामुळे आर्मीची नोकरी करायला ना आता हे आर्मीवालेसुद्धा कंटाळतात. सुरुवातीला चांगलं वाटतं पण आता नको वाटतं, कधी एकदा सोडतो आहे असं होतं. आणि सोडतासुद्धा येत नाही बरं का. जर प्रमोशन घेतलं ना तर निघता येतच नाही. आणि जर यंग असेल ना तर ते लोक सोडतच नाहीत. एकदा अडकलं की अडकलं. तुम्हा सगळ्यांना चांगलं वाटत असेल, नोकरी मस्त आहे, देशाची सेवा करतायत, ते सगळं ठीक आहे तुम्हा लोकांना बघायला, पण आम्ही प्रत्यक्षात बघतोय ना तर आम्हाला नको वाटतं. म्हणजे मुलांकडे सुद्धा ह्या लोकांना लक्ष द्यायला मिळत नाही. त्याच्यामुळं असं वाटतं की आपण आपल्या स्टेटमध्ये राहून एखादी नोकरी केली ना तर एकदम बेस्ट. सकाळी उठा, जा आणि संध्याकाळी घरी आलं की निवांत. तसं ह्या लोकांचं नाही आहे. डोक्याला तापसुद्धा असतो. आणि आतमध्ये इतका भ्रष्टाचार आहे ना, कारण का मीडिया ना आर्मीच्या आतमध्ये कधी येत नाही. सगळं बाहेरचं दाखवते आणि सगळं चांगलं तुम्हाला बघायला भेटतं. आर्मीमध्ये भरती होणारा प्रत्येक व्यक्ती देश सेवा करायची म्हणून भरती होतो. किती खुश असतात ते दिवस त्यांचे. घरातले सुद्धा खुश की माझा मुलगा देश सेवा करण्यासाठी गेला आहे, अदर स्टेटमध्ये गेला आहे. पण खरं सांगू का, आता आहे ना भ्रष्टाचार इतका, म्हणजे मी मगाशी म्हटले की खूप सारा भ्रष्टाचार आहे, तर ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते. कसं होतं सांगू का, आपण भरती होतो देश सेवा करण्यासाठी, पण इथले जे ऑफिसर लोक असतात ना, जे मोठे मोठे, काही चांगले असतात काही असतात, तर ती लोक ना मिसयूज करून घेतात. त्यांना असं वाटतं की हे आमचे गुलाम आहेत म्हणून कसंही काहीही कोणतीही कामं सांगायची. पण आता कसं होतं, आताची जुनी पोहोच राहिलेली नाही आहे. आता सुशिक्षित लोक भरती होतात, सुशिक्षित मुलं भरती होतात. त्याच्यामुळे मग हे ऑफिसर लोक असतात ना, तर ते त्यांच्या हातामध्ये पॉवर असते. त्याच्यामुळे मग ती पनिशमेंट देणार, कुठे पेमेंट कट करणार, कुठे वेगळी पनिशमेंट, असं काही ना काहीतरी देतात. म्हणजे मेंटली हॅरासमेंट भरपूर असते आतमध्ये. परत खाया प्यायला जवानाला चांगलं नसतं. जरी तुम्हाला दिसत असेल की सगळं चांगलं आहे, पण जर फौजमधल्या कच्च्या चपात्या, कच्चा भात, म्हणजे कधीतरी चांगलं असतं. पण नेहमी ना तुम्ही एखाद्या सैनिकाला विचारा की आतमध्ये जेवण कसं भेटतं. आता लग्न झाल्यानंतर ठीक आहे की फॅमिली निदान नेऊ शकतो, क्वार्टर भेटते, पण त्या पण क्वार्टर इतक्या घाण भेटतात ना, पडीक झडीक क्वार्टर भेटतात. म्हणजे कितीतरी जुन्या, म्हणजे त्याला आपण आपले पदरचे पैसे खर्च करा, कलर वगैरे करा, काही काम करायचं असेल तर ते करून घ्या. खूप साऱ्या गोष्टी ना फौजींबरोबर फौजींच्या बायकांनासुद्धा ॲडजस्ट कराव्या लागतात. रिअल लाईफ आहे. म्हणजे ज्या कोणी असतील ना फौजी वाईफ, ज्या व्हिडिओ माझा बघत असतील ना, तर त्यांना पण पटत असेल, कारण का हे सगळं असंच गोष्टी घडत असतात. फौजमध्ये यायचं असेल ना तर ऑफिसर बनून यायचं. एकदम बेस्ट लाईफ, म्हणजे टेन्शनच नाही, कसलंच टेन्शन नाही. अगदी पगार पण खूप, आणि घरं भेटतात तर ती पण एकदम मस्त, राहायला खूप मोठी असतात. तर चला असो, भरपूर आज गप्पा मारल्या आणि गप्पा मारत माझे घरातले सुद्धा कामं झाले. आणि आज ना मी बाथरूमसुद्धा साफ करून घेतलं. एकतर पाऊस कधीतरी पडतो आणि हे लोक चपली वगैरे बाहेरून घालून आले ना की घरामध्ये सगळे घाण होते. व्हाईट टाईल्स असल्यामुळे बाथरूममध्ये तर नेहमी घाणच होते. तर ते सगळं धुवून घेतलं आणि मी आता माझे कपडे वगैरे चेंज करून घेतले. स्वयंपाकसुद्धा दुपारचा बनवायचा आहे, तर स्वयंपाक बनवून घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.